स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या जाहिराती अजून यायच्या आहेत. आपण वाट बघत आहोत, परंतु काही ज्या जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला जे समायोजन झालेलं आहे, संच मान्यता पूर्व झालेल्या अशा जिल्हा परिषद ज्या आहेत, कारण आयुक्तांनी 90% पेक्षा जास्त समायोजन झालेलं आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यातून काही जिल्हा परिषदेची माहिती किंवा आकडे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, पालघरचं जे आहे, पालघरची माहिती आपण आपल्याला दिलेली आहे, बीडची माहिती आपल्याला दिलेली आहे. जशी जशी माहिती आपल्याला मिळत आहे तशी तशी माहिती आपण आपल्याला सांगत असतो, आपल्याला अपडेट देत असतो. कारण आपल्याला थोडीफार तरी त्याबद्दलची जाणीव जागृती असणं गरजेचं आहे. कारण किती जागा येणार आहे, कारण एकीकडं वेगळंच काहीतरी गैरसमज शंका पसरवले जात आहे की जागा खूप कमी आहे, जागा खूप कमी आहे, कट ऑफ खूप जास्त लागणार आहे आणि जागा काहीच असणार नाही आहे. काही जागा रिक्त जागा त्या कमी आहेत, अतिरिक्त जास्त आहेत असं सुद्धा त्या ठिकाणी सांगलं जातं. त्यामुळे ज्यांना कमी मार्क्स आहेत, ज्यांना ऍव्हरेज मार्क्स आहेत, म्हणजे ऍव्हरेज मार्क्स किती 110 115 पर्यंत ऍव्हरेज मार्क्स आहेत, ज्यांना 100 पेक्षा कमी गुण आहेत, असे सर्व विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत आहे की माझं होईल की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात सुद्धा मी कालचा एक व्हिडिओ त्या संदर्भात बनवलेला आहे, तर तो तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची शंका जी आहे ती शंका दूर होईल. आणि या ज्या जागा आहेत, या जागा जशा जशा आपल्याला माहित होतं, तुम्ही तुमच्या माध्यमातून ओळखीचे असलेले केंद्र प्रमुख असतील, बीयू असेल किंवा मग शिक्षक असतील, यांच्या माध्यमातून किंवा संघटना ज्या शिक्षक संघटना यांच्या माध्यमातून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मात्र मिळू शकते. तर याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करायचा आहे, ओळखीतल्या माणसांना संपर्क साधायचा, ज्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळेल. आता ही जी माहिती देतो आहे मी जिल्हा परिषदेची, तर ही जिल्हा परिषद आहे नागपूर जिल्हा परिषद. मी कालच बोललेलो होतो की जशी जशी माहिती तुम्हाला नागपूर ची माहिती होईल किंवा चंद्रपूरची माहिती होईल, कारण ते डेटा यायचा होता, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं नाही. आता तो डेटा आलेला आहे, ज्या माध्यमातून आपल्याला किती पदांची नागपूर जिल्हा परिषदला भरती होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे उमेदवार ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे 1,80,000 विद्यार्थी जे फक्त शिक्षक भरतीसाठी पात्र आहेत, अशा सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे की जे नागपूर बहुल आहेत किंवा नागपूरच्या क्षेत्रातील आहेत किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि ज्यांना 135 140 पेक्षा जास्त गुण आहेत किंवा 140 पर्यंत गुण आहेत आणि अदर कॅटेगरीमध्ये कमी जर असेल, SC ST जर असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझा जिल्हा मला मिळायला पाहिजे. तर नागपूर जिल्ह्यामधली जी जाहिरात आहे किंवा नागपूर जिल्ह्यामधल्या ज्या जागा आहेत, रिक्त जागा ज्या आहेत, अजून काही समायोजन जर बाकी असेल तर त्यात ते कमी येईल. म्हणजे 389 ही रिक्त पदे या ठिकाणी दाखवलेली आहेत. 389 रिक्त पद ही या ठिकाणी दाखवलेली आहे आणि त्यात 250हून जास्त शिक्षक पद भरती जी आहे ती होणार आहे. कारण यात काही जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन बाकी राहिलेलं आहे. म्हणजे 250 पेक्षा जास्त पदांची भरती ही नागपूर जिल्ह्यामध्ये होईल. ही जी बातमी आहे, तर ही बातमी पुण्यनगरीला आलेली ही बातमी आहे, ज्या बातमीतून मी तुम्हाला ही अपडेट माहिती तुम्हाला देतो आहे. मंजूर पद आणि रिक्त पद, म्हणजे मंजूर पद आणि कार्यरत पद, आणि या दोन्ही याच्यातून मायनस करून जे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांचा आकडा मी तुम्हाला सांगितलेला आहे की 389 हा रिक्त पदांचा आकडा आहे. यात आपल्याला सर्वांना माहिती आहे की शासनाने 80% पदभरतीला मान्यता दिलेली आहे आणि ही जी पदभरती होणार आहे ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होणार आहे. कोणताही बॅकडोर किंवा दुसरा मार्ग हा शिक्षक भरतीला नसणार आहे. वर्ग 1 ते 12वी पर्यंत जेवढे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, विनाअनुदानित आहेत, अनुदानित आहेत, या सर्वांकरिता ह्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक बनता येणार आहे. दुसरा कोणताही मार्ग आपल्या शिक्षक बनण्यासाठी नाही. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की विथ इंटरव्ह्यू जरी असेल तरी 100 गुणांचं जे काही त्यांनी आपल्यासाठी रोडमॅप आखून दिलेला आहे त्यानुसारच ते 100 गुण घेतले जाणार आहे. आणि या 100 गुणांच्या माध्यमातून ज्यांना जास्त मार्क्स असतील त्या गुणानुक्रमानुसार त्या विद्यार्थ्याची निवड विथ इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा होणार आहे. त्यामुळे पवित्र पोर्टल शिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि जे काही विद्यार्थी अजूनही डोक्यात असेल गैरसमज की इथे कुठेतरी अजूनही काहीतरी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबून या ठिकाणी शिक्षक भरती होईल, पण शिक्षक भरतीवरती म्हणजे पवित्र पोर्टलवरती आपण सर्वांनी विश्वास ठेवायचा आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या संदर्भातील या 389 पदांचे जे तुम्हाला सांगितलेलं आहे की 250 जास्त 389 पद रिक्त आहेत, 250 जास्त जी पदं आहेत त्यांची भरती होणार आहे. त्यामुळं नागपूर जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.
तुम्हाला या जागांबद्दल काय वाटते? तुम्हाला जर अधिक काही माहिती असेल तर त्याबद्दल तुम्ही अपडेट सांगू शकता किंवा मला सल्ला सुद्धा देऊ शकता. आपल्या ग्रुपला जॉईन होण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत, 2 ते 3 लिंक्स आहेत, या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून माझ्याशी संपर्क साधता येईल, मलाही तुम्हाला अपडेट देता येईल आणि तुम्हालाही काही जे प्रश्न असेल तुम्हाला मला विचारता येणार आहे. धन्यवाद.